आजच्या या पत्रकार परिषदेला सन्माननीय येत्या ते भीमपुत्र टेक्सचा दादा करतील। आजच्या पत्रकार परिषदेला बुधवार कृती समितीचे सरचिटणीस अशोकरावजी गायकवाड, धम्मभूमी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अशोकरावजी सोनवणे, बुधवार कृती समितीचे कोषाध्यक्ष बापूसाहेबजी गायकवाड, धम्मभूमी सुरक्षा समिती देऊर शहराचे अध्यक्ष सन्माननीय औरंभाऊजी जगताप, बुधवार कृती समितीचे सन्माननीय सचिव यशवंत बंडोपंत गायकवाड, गंगावणे साहेब असतील, आमचे मामा असतील, या ठिकाणी खांडेकर साहेब पण आमचे धम्मभूमीचे खऱ्या अर्थानं खंदी समर्थक आहे। पत्रकार साहेबांचा सगळ्यांचा नामोल्लेख घेतलेला आहे। मी या ठिकाणी थांबतो आणि पुढील दादांना विनंती करतो की आपण सुरू करा। नमो बुद्धाय। सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत। हा आनंद 7 तारखेला साजरा करायचा आहे की इथे जेव्हा बाबासाहेब आले होते त्यावेळी त्यांनी असं जाहीर केलं होतं की हा क्षण भारताच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिला जाणार आहे। इथं महाविहार करा, इथं धम्मपीठाची निर्मिती करा। तर ते महामानवाचं महास्वप्न आता पूर्णत्वाला जाण्यास सुरुवात झालेली आहे। त्याचा पहिला टप्पा जो आहे तो आपण 7 तारखेला लोकार्पण त्याचं करतो आहे आणि त्या संदर्भात मी आपणासमोर माहिती देतो। कारण की 7 तारखेला राष्ट्रमाता रमाईची जयंती आहे आणि रमाई आजारी असताना बाबासाहेबांना सतत म्हणायचे की मला पंढरपूरला घेऊन जा। तर त्यावेळेस बाबासाहेब म्हणायचे की मी तुझ्यासाठी दुसरी पंढरी उभी करेन। तर खरं ही ऐतिहासिक धम्मभूमी रमाईची दुसरी पंढरी आहे आणि म्हणून आम्ही 7 फेब्रुवारीला घाई गडबडीने आता म्हणजे युद्धपातळीवर काम सुरू आहे आणि 7 तारीख आम्हाला कुठल्या परिस्थितीत गाठायची नाही तर ते 1 वर्ष आम्हाला परत पुढं न्यावं लागलं असतं। म्हणून आम्ही 7 फेब्रुवारीला रमाईच्या जयंतीनिमित्त रमाईच्याच दुसऱ्या पंढरीचं उद्घाटन आपण करत आहोत। आणि आम्हाला आनंदाची गोष्ट ही आहे की ज्या व्यक्तीने ज्यांचं नाव सयाजीराव बंडोपंत गायकवाड, त्यांना आम्ही धम्मभूमीचे अनुवर्तक म्हणतो, ते यासाठी की त्यावेळी बाबासाहेब जेव्हा आले तेव्हा त्या टीममध्ये ते होतेच, पण बाबासाहेबांनी जे जे काही सांगितलं शब्दनशब्द आपल्या कानाने ऐकून हृदयात साठवून ठेवून ते सतत प्रयत्नशील होते की ह्या महामानवाचं महास्वप्न पूर्ण करण्यासाठी कुणीतरी यावं। आणि म्हणून सुरुवातीला त्यांनी 80 साली बाळासाहेब आंबेडकरांना इथं निमंत्रित केलं। त्यानंतर 91ला रामदास आठवलेंना निमंत्रित केलं आणि मला 91ला माझं नाव त्यांनी वंदनीय भीमशाहीर हरीश गंगाधर चौरेंना सुचवलं की इथला तिढा हा टेक्सास सोडू शकतात। आणि म्हणून माझं नाव सुचवल्यानंतर माझी मीटिंगही झाली। वंदनीय भीमशाहीर हरीश चौरे बघा किती महान माणसं पुढचं पाहतात, म्हणतात जे न देखे रवी ओ देखे कवी। तर ते म्हणाले की तुम्ही धम्मभूमीच्या कामात लक्ष, त्यावेळेस ऐतिहासिक बुधवार म्हणाले, ऐतिहासिक बुधवाराच्या कामात लक्ष घाला, तुम्हाला यश मिळेल। आता मी म्हणलं मी का लक्ष घालावं आणि मलाच लक्ष यश का मिळेल? मला काय उत्तरं मिळालं नाही। मी फक्त जय भीम केलं, जेवण केलं आणि निघून गेलो। दुसऱ्या दिवशी वंदनीय सयाजीराव बंडोपंत गायकवाडांनी मला बाबासाहेबांचं 25 डिसेंबर 1954चं भाषण वाचायला दिलं आणि त्यावेळेस मी म्हणालो आपण काय मूर्खपणा केला, इतके तळमळीने सांगत होते भीमशाहीर आणि आपण त्याच्याकडे लक्षच दिलं नाही। आणि ते वाचल्यानंतर मी मात्र हे काम करायचं ठरवलं आणि त्या लोकांचं महात्म्य यातच आहे की त्यांनी मला निवडलं। आता वंदनीय सयाजीराव बंडोपंत गायकवाड म्हणतात मी टेक्सासनं भयंकर अडचणीत टाकलं, पण मला असं वाटतं की त्यांनी माझ्या आयुष्याचं सोनं केलं। मला इतकी मोठी संधी दिली ना आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादाने ते संधीचं सोनं होत आहे आणि आमचं त्याच्यात काही नाही, म्हणजे आमचं योगदान काहीच नाही। आम्ही असं समजतो आमच्या खिशातला पैसा आहे बाबासाहेबांच्या मालकीचा आहे, आम्ही जे काय करतो ते बाबासाहेबांचा पैसा, आमचा काय त्यामध्ये नाही आहे। पण आता ते बाबासाहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं उभं राहत आहे आणि म्हणून उद्घाटनासाठी आम्ही 2 व्यक्ती निवडलेले आहेत। याचे एक तर वंदनीय सयाजीराव बंडोपंत गायकवाड
अनुवर्तक ऐतिहासिक दमोमी देवरोड आणि दुसरे आहेत माननीय डी पाटील, जे CMD आहेत, आराध्य ग्रुपचे CMD आहेत. ते खरं म्हटलं तर मराठा माणूस, पण बाबासाहेबांच्या वतीनं बुद्धाबद्दल आतोनात त्यांच्या मनात श्रद्धा आणि आमचं सूत जुळलं. जेव्हा कधी अडचणी असतात तेव्हा ते आमच्या पाठीशी असतात आणि म्हणून या दोन महान व्यक्तींच्या हस्तेच उद्घाटन होणं संयुक्तिक होईल म्हणून मी ही नावं सुचवली आणि अष्टप्रधान मंडळाने ती मान्य केली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैजयंती टेक्सास गायकवाड, म्हणजे माझ्या पाठीशी ते असल्यामुळे मी म्हणजे पेन्शनर माणूस, पण मला सांभाळणारी जे आहे म्हणजे प्रत्येक कामात उभी राहणारी जी आहे ते डॉक्टर वैजयंती गायकवाड असल्यामुळे त्या आहेत. आणि दुसऱ्या म्हणजे ज्योत्स्नाताई दिगंबर पाटील, ज्या DD पाटलांच्या मिसेस आहेत, त्या देखील सतत आपल्या पाठीशाचा म्हणजे विचारणा करत असतात. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष नेहमीप्रमाणे मला ठेवलेलं आहे. मग याच वेळेस आपण काय करतो, धम्मप्रचार केंद्राचं उद्घाटन करत आहोत. तर बाबासाहेब असे म्हणायचे की 15 ते 20 वर्षाच्या मुलांना आपण धम्माबद्दल प्रशिक्षण द्यायचं आणि त्यातूनच प्रचारक घडवायचे. आणि म्हणून ते बरेच दिवस आम्ही वाट पाहत होतो की धम्मप्रचार केंद्र सुरू करावं. ते आता 7 तारखेपासून सुरू होते. त्याचं उद्घाटन बौद्ध नेते माननीय प्रबुद्धरत्न प्रबुद्ध साठे हे करणार आहेत. आणि प्रमुख पाहुणे म्हणून OBC बौद्ध नेते संदीप हनुमंत उपरे, तसेच दुसरे OBC बौद्ध नेते माननीय राजाराम पाटील हे असणार आहेत. त्याचबरोबर पाली संशोधन प्रशिक्षण केंद्र याचं लोकार्पण होत आहे. ते माननीय अनिता विकास सूर्यवंशी यांच्या वडिलांनी बाबासाहेबांना मिलिंद महाविद्यालय बनवण्यासाठी जागा दिली होती. त्यांच्या या कन्या आहेत आणि सोबत त्यांचे मिस्टर आहेत विकास सूर्यवंशी. या दोघांच्या हस्ते ते पाली संशोधन केंद्राचं उद्घाटन होणार आहे. त्यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून सुलोचना वसंत भोसले आणि कृष्णा प्रसाद CEO आराध्य ग्रुप पुणे हे असणार आहेत. तर हा जो कार्यक्रम आहे हा संध्याकाळी 5 वाजता आम्ही सुरू करणार आहोत. उद्घाटन झाल्यानंतर म्हणजे जे मान्यवर आहे ज्यांच्या हस्ते उद्घाटन वगैरे झालं त्यांचं मनोगत होईल आणि त्यानंतर एक भव्य मिरवणूक होणार आहे रमाईची आणि ते झाल्यानंतर भोजनाचा आस्वाद घेतला जाणार आहे. नेहमी बुद्धविहार वगैरे होतात, परंतु बाबासाहेबांच्या संकल्पनेत ते चळवळीचे केंद्र ते होत नाहीत. म्हणून इथं फक्त बुद्धम शरणम गच्छामी करायचं नाही आम्हाला. इथं बाबासाहेबांच्या संकल्पनेने चळवळ राबवायची. इथं अभ्यासिका असणार आहेत. आपले देवरोड परिसरामध्ये जे गरीब पोरं आहेत ज्यांना अभ्यासासाठी जागा असणार नाही असत नाही, त्यांच्यासाठी आपण इथं व्यवस्था करणार आहोत. ज्यांना अभ्यासाचं मार्गदर्शन हवं आहे त्यासाठी मार्गदर्शन केंद्र करणार आहोत आपण. अंधश्रद्धेविरुद्ध म्हणजे चळवळ चालवण्यासाठी इथं अंधश्रद्धेतून मुक्त होण्यासाठी आपण कार्यक्रम ठेवणार आहोत. व्यसनमुक्तीसाठी कार्यक्रम ठेवणार आहोत आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल अशा पद्धतीचे करणार आहोत. त्यातल्या त्यात जे तरुण मुलं भरकटलेली आहेत म्हणजे गुन्हेगारीकडे वळत आहेत, त्यांना जॉब नसल्यामुळे अशा मुलांना ट्रेन करून पोलिसांचं सहाय्य घेऊन त्यांना चांगल्या मार्गाला नेण्याचं आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि हे सगळ्या जाती धर्माचं असणार आहे. एका जातीसाठी असणार नाही, हे सगळ्या जाती धर्मीय लोकांच्यासाठी ऐतिहासिक धमोमी असणार आहे आणि त्याचा प्रत्यय अल्पावधीतच लोकांना येणार आहेत. तर आपण सर्वांनी मिळून, आपल्या सर्वांना आनंद झालेलाच आहे. आपण सर्व वाट पाहतोच कधी होणार कधी होणार, ते आता झालेलं आहे. याचा आनंद तुम्हा सगळ्यांना आहेत, तो हा आनंद लोकांपर्यंत पोचवा. आणि आपल्या ज्या योजना मी आता सांगितलेल्या आहेत या मुलांच्या कल्याणासाठी जे करायचं म्हणजे मुलं आणि मुली यांच्या कल्याणासाठी आपल्याला करायचं, सर्व जाती धर्माच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. हा संदेश तुम्ही सर्व दूर पोचवा अशी मी विनंती करतो. आल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो.